सस्नेह नमस्कार. मी श्रीमती कल्पना विठ्ठल खलकर, नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक संचलित पेठे विद्यालय येथे उपशिक्षिका म्हणून सेवेत आहे. मार्च एप्रिल 2022 मध्ये 10वीच्या परीक्षेला प्रविष्ट असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींसाठी महत्त्वाचे म्हणजे 10वीच्या परीक्षा नियोजित पद्धतीने ऑफलाईनच होणार आहेत असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांनो, 10वीची परीक्षा हा शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा असतो. गणित हा या परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला उपलब्ध असलेल्या कालावधीत वेळेचे नियोजन करून गणिताची उजळणी करणे आवश्यक आहे. गणित हा विषय पूर्वीपासूनच बहुसंख्य विद्यार्थ्यांना अवघड वाटत आला आहे. खरे तर गणित हा विषय अवघड नसून त्याची पूर्वतयारी नीट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तो अवघड वाटतो. तेव्हा सर्वप्रथम गणित आणि भीती हे समीकरण डोक्यातून काढून टाका. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी अभ्यासाबरोबरच परीक्षेचे तंत्र, लेखन, त्याची मांडणी महत्त्वाची असते. परीक्षेचे तंत्र एकदा माहीत करून घेतले तर गणितामध्ये गुण मिळवणे सोपे होऊन जाते. गणित विषयाची 100 गुणांची विभागणी याप्रमाणे आहे. लेखी परीक्षा गणित भाग 1 40 गुण, गणित भाग 2 40 गुण, अंतर्गत मूल्यमापन 20 गुण, एकूण गुण 100 पैकी. गणित भाग 1 व भाग 2 या विषयांच्या प्रत्येकी 40 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी आराखडा याप्रमाणे आहे. प्रश्न क्रमांक 1A, बहुपर्यायी प्रश्न सोडवा. यामध्ये प्रत्येकी 1 गुणांचे एकूण 4 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर अचूक पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहिणे अपेक्षित आहे. हे सर्व उपप्रश्न अनिवार्य असून या प्रश्नांमध्ये उदाहरण सोडवण्याची रीत अपेक्षित नाही. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी मूल्यमापन प्रथम प्रयत्नासच केले जाऊन त्यालाच गुण दिले जातील असे बोर्डाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. प्रश्न 1B, 4 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. 1 गुणांचे एकूण 4 उपप्रश्न विचारले जातील. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य असून येथे मात्र महत्त्वाच्या पायऱ्या लिहिणे आवश्यक आहे. प्रश्न 2A, 3 पैकी 2 कृती करा. प्रत्येकी 2 गुणांच्या 3 कृती विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 कृती लिहा. सारणी पूर्ण करणे, कोणाचे माप काढणे, रिकाम्या चौकटी पूर्ण करणे अशा कृती येथे विचारल्या जाऊ शकतात. कृती पूर्ण लिहून त्यानंतरच त्यामधील चौकटीत योग्य उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. बी मध्ये 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. हे प्रत्येकी 2 गुणांसाठी आहेत. प्रश्न क्रमांक 3A, 2 पैकी 1 कृती करा. सारणी पूर्ण करणे, सिद्धता लिहिणे असे प्रश्न येथे असणार आहेत. बी मध्ये 3 गुणांच्या दिलेल्या 4 उपप्रश्नांपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4, प्रत्येकी 4 गुणांचे 3 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. हे अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरील आव्हानात्मक असतील. काठिण्य पातळी थोडी जास्त असेल. आत्मविश्वासाने सोडवल्यास हे उदाहरण सोडवणे सोपे होणार आहे. प्रश्न 5, 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवा. 3 गुणांचे 2 उपप्रश्न विचारले जातील. एकच उपप्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. हे प्रश्न मुक्तोत्तरी, रचनात्मक, स्वमताची संधी असणारे असू शकतील. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित माध्यमिक शालांत परीक्षा मार्च एप्रिल 2022 परीक्षेसंदर्भात देण्यात आलेल्या प्रचलित ऑफलाईन परीक्षेत मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या बदलांमध्ये
75% अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा होणार आहे हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानुसार गणित भाग 1 व गणित भाग 2 या दोन विषयांमध्ये अभ्यासक्रमातून वगळलेल्या घटकांची नोंद घेणे आवश्यक आहे। वगळलेल्या या भागावर बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत। विद्यार्थ्यांनी या घटकांचे स्वयं अध्ययन करावे असे अपेक्षित आहे। गणित 1 या विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एकूण 6 प्रकरणे देण्यात आलेली आहेत। त्यापैकी प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन आणि प्रकरण क्रमांक 6 सांख्यिकी हे पूर्णतः वगळण्यात आले आहे। प्रकरण क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी त्याचप्रमाणे प्रकरण क्रमांक 5 संभाव्यता या दोन्ही प्रकरणांमधील कोणताही भाग वगळलेला नाही। प्रकरण क्रमांक 1 आणि 2 यामधील काही भाग हा अभ्यासक्रमामधून वगळण्यात आला आहे। प्रकरण क्रमांक 1 2 चलांतील रेषीय समीकरणे या प्रकरणामध्ये एकसामायिक रेषीय समीकरणांची काही उदाहरणे तसेच 2 चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे हा भाग वगळण्यात आला आहे। प्रकरण क्रमांक 2 मध्ये वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे तसेच वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध हा भाग वगळण्यात आला आहे। याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। गणित भाग 2 या विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एकूण 7 प्रकरणे देण्यात आलेली आहेत। त्यापैकी प्रकरण क्रमांक 7 महत्त्वमापन हे पूर्ण वगळले आहे। प्रकरण क्रमांक 4 भौमितिक रचना या प्रकरणामधील कोणताही भाग वगळलेला नाही। प्रकरण क्रमांक 1 यामध्ये त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय, त्याचा व्यत्यास, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म हा भाग वगळण्यात आलेला आहे। प्रकरण क्रमांक 2 पायथागोरसचे प्रमेय यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन व अपोलोनियसचे प्रमेय हा भाग वगळण्यात आलेला आहे। प्रकरण क्रमांक 3 मध्ये वर्तुळ, स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय, व्यत्यास, जीवांच्या अंतरछेदनाचे व बाह्यछेदनाचे प्रमेय, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय हा भाग वगळण्यात आला आहे। प्रकरण क्रमांक 5 मध्ये निर्देशक भूमिती या प्रकरणात रेषेचा चढ हा भाग वगळण्यात आलेला आहे। प्रकरण क्रमांक 6 मध्ये त्रिकोणमिती यामध्ये शाब्दिक उदाहरणे वगळली आहेत। वगळलेल्या भागावर बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत। हा भाग समजण्यासाठी त्यांचे पृष्ठ क्रमांक दिलेले आहेत, ते व्यवस्थित समजून घ्या। गणितामध्ये उत्तम गुण संपादन करण्यासाठी सराव करणे महत्त्वाचे आहे। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। सराव करा, सरावाने आत्मविश्वास वाढतो। गणितामध्ये वाचनापेक्षा उदाहरणे सोडवा। सराव करताना प्रथम सोपी उदाहरणे सोडवा। गणिताच्या अभ्यासाचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे गणिताची पाठ्यपुस्तके आहेत। पाठ्यपुस्तकामधील नमुन्याची सोडवून दिलेली उदाहरणे सोडवा। नंतर सराव संच, संकीर्ण प्रश्नसंग्रह यामधील उदाहरणांचा नियमित सराव करा, म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल। सराव करताना सुद्धा स्वच्छ, सुटसुटीत सर्व पायऱ्यांचा वापर करून लेखन करा। त्यामुळे चुका कमी होऊन वेग वाढतो। दिवसातील ठराविक वेळ गणिताच्या अभ्यासाला देणे गरजेचे आहे। सूत्रे, प्रमेय, गुणधर्म पाठ करा। गणित भाग 1 व भाग 2 मधील सर्व सूत्रे, प्रमेयांची फक्त विधाने, गुणधर्म एका स्वतंत्र कागदावर लिहून तो कागद सतत दर्शनी भागात ठेवा। यामुळे या भागाचे पाठांतर करणे सोपे होईल। महत्त्वाच्या हिंट्स लक्षात ठेवा। हिंट्स अधोरेखित किंवा स्टारच्या सहाय्याने नोंदवून ठेवा। गणित हा घोकंपट्टीचा विषय नाही। सिद्धता किंवा उदाहरण समजलेले नसताना धडाधड पाठ करण्याचा प्रयत्न करू नका। यामुळे एखादी मधली पायरी आठवली नाही
की गणिताविषयी रस वाटत नाही. तसेच परीक्षकांनी प्रमेय किंवा उदाहरण समजले आहे किंवा नाही हे बघण्यासाठी अंक किंवा अक्षरात थोडा फरक केला तर घोकंपट्टीचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून आकलन महत्त्वाचे आहे. परीक्षेत उदाहरणांची निवड करा. सूत्र पूर्ण लिहा. पायऱ्यांना गुण असल्याने सर्व पायऱ्या क्रमाने सोडवा. कृतीपत्रिकेच्या उत्तरांमध्ये नेमकेपणा हवा, म्हणून चौकटीत अचूक उत्तरे नोंदवा. आलेख काढण्याच्या कौशल्याचा सराव करा. उत्तरांमध्ये योग्य तेथे एकक नोंदवा. भौमितिक रचना करताना कंपासमधील साहित्याचा अचूक वापर करता येण्याचा सराव करा. कंसाच्या खुणा खोडू नका. आवश्यक तेथे कच्ची आकृती काढा. कृतीपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 2A तसेच प्रश्न क्रमांक 3A या प्रश्नांमधील कृती पूर्ण लिहून रिकाम्या चौकटीमध्ये योग्य उत्तरे नोंदवा. विद्यार्थ्यांनो, अभ्यास उत्तम पद्धतीने होण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असते. परीक्षेचा ताण तणाव न घेता नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी विश्रांती घ्या. सहामाही पूर्वपरीक्षा यामध्ये कमी गुण मिळाले असले तरी योग्य अभ्यास पद्धतीने आपण अजूनही मोठी मजल मारू शकतो यासाठी सतत मनाला बजावत राहा. मी यश मिळविणारच अशी जिद्द, त्यासाठी सर्वतोपरी कष्ट करण्याची माझी तयारी आहे हा प्रयत्नवाद आणि त्यानंतर मला यश मिळणारच असा आत्मविश्वास. अशी जिद्द, प्रयत्न आणि आत्मविश्वास ही यशाची गुणत्रयी लक्षात ठेवा. सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीच्या मार्च-एप्रिल 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.